बापूजी खरं सांगतो, आज जी ट्रॉफी आपल्याला मिळाली आहे ती फक्त तुमच्यामुळे मिळाली आहे बापूजी. नाही खरं सांगतो, जर शेवटच्या बॉल मध्ये तुम्ही 2 रन घेण्यासाठी धावला नसतात तर आम्ही मॅच हरलो असतो बापूजी. अरे जेठ्या, जे काही होतं ते परमेश्वराच्या मर्जीने होतं. त्याच्या मर्जी शिवाय तर पान सुद्धा नाही हलत. समजलं? बरोबर बोलले. पण आज तुम्ही कमालच करून दाखवली बापूजी. अरे थँक्यू. अरे बाबा जेठालाल, GPL 3 ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुझं. 1 मिनिट या बाजूला ये. अरे जेठालाल, GPL 3 ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. अरे थँक्यू मेहता साहेब. खरं सांगू तर शेवटच्या ओव्हर मध्ये मला तर असं वाटलं होतं की तुम्हीच जिंकणार आहात. नाही जेठालाल, आम्ही ठरवलं असलं तरी आम्ही जिंकू शकलो नसतो. अरे कसं काय? कारण एक गोष्ट सुरुवातीपासूनच तुझ्या टीम मध्ये होती. कोणती? अरे बापूजी, तुझ्या वडिलांचा आशीर्वाद. अरे जर वडिलांचा आशीर्वाद पुत्रासोबत असेल तर त्याला जिंकण्यापासून कोण अडवू शकतं? त्याचा विजय तर निश्चितच असतो जेठालाल. अगदी बरोबर बोललात मेहता साहेब तुम्ही. मोठ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय कुठल्याही कामात यश मिळवणं हे आपल्यासाठी कठीणच नाही, अशक्यच होऊन जातं. आणि आपल्याकडे तर देवाचा आशीर्वाद हाच आहे की आपल्याकडे वडिलांचा आशीर्वाद आहे. आणि हा एक गोष्ट आणखी, बापूजींचा आशीर्वाद तर होताच तुझ्या सोबत, पण बघ ना, पूर्ण परिवार खेळत होतं. हाती भाऊ, कोमल वहिनी आणि गोली. आणि जेव्हा परिवार एकत्र खेळतो, जेव्हा परिवार एकत्र असतो ना जेठालाल, तेव्हा त्याला कोणी हरवू शकत नाही. आणि आपल्या आयुष्यात हाच एक देवाचा आशीर्वाद आहे ना भाऊ. बिलकुल. मेहता साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची टीम तर ही मॅच हरली आहे, तरी सुद्धा तुम्ही जिंकणाऱ्या टीम सोबत इतक्या आनंदात, उत्साहात सेलिब्रेशन साजरे करताय, नाचताय, कसं काय? बघा रीटाजी, मी हरलोय, माझी टीम हरली आहे, पण जिंकलं कोण? माझ्या परम मित्राची टीम. तर याच आनंदात मी नाचत होतो. आणि राहिला प्रश्न माझ्या टीम मेंबरच्या नाचण्याचा, तर भले ते हरले असतील, पण त्यांच्या परिवारातला कोणी ना कोणी जिंकलाय ना. बिलकुल. हा, टप्पू हरला, आपण वडील आणि आजोबा जिंकले. खूपच उत्तम भावना आहे. होय. ही गोकुळधामची भावना आहे. आम्ही लोक दुःखात सुद्धा आनंद शोधत राहतो. तर बघितलं तुम्ही सगळ्यांनी कशा प्रकारे गोकुळधाम वासी हरल्यानंतर सुद्धा जिंकणाऱ्या टीम सोबत मिळून आनंदाने आणि प्रेमाने सगळं काही विसरून आजच्या खेळाचा आनंद लुटत आहे. हीच आहे आमच्या गोकुळधाम सोसायटीची मैत्रीची भावना. कुठे जाऊ नका, बघत रहा सेलिब्रेशन ऑफ GPL 3. काय ऐका जरा. एक मिनिट. काय झालं सुनबाई? टप्पूचे पप्पा, आपल्याला ट्रॉफी तर मिळाली, पण आपली सोन्याची चेन कुठे? अरे हो, विसरूनच कुठे आसित जी? हो, आपल्याला चेन तर आसित भाई देणार होते. कुठे आहे आसित भाई? हो, आसित भाई कुठे गेले? पोपटलाल, अरे आसित कुमार मोदी तुझ्यासोबत कॉमेंट्री करत होते ना, तर तुला माहित असेल ते कुठे गेले. अरे हो, याला माहित असेल. कुठे आहेत आसित भाऊ? पोपट भाऊजी सांगा ना. बोला पोपट भाऊ. हो, ते आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मधून निघाले होते क्लब हाऊस मध्ये येण्यासाठी, पण माहित नाही रस्त्यात ते केव्हा आणि कुठे गायब झाले. अरे असं कसं काय होऊ शकतं? त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की ते आम्हाला सोन्याची चेन देणार.